मी हे वापरेन तेव्हा तुम्हाला दाखवेन. हॅपी वीकेंड. तर वीकेंड रुटीनला सुरुवात झाली आहे, पण हे रुटीन एरवीच्या रुटीनपेक्षा थोडंसं वेगळं आहे. ते काय वेगळं आहे हे आज आपण आजच्या व्लॉगमध्ये बघूया. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सॅटरडे आहे, रुटीनला सुरुवात झाली आहे आणि आज जरा निवांत रुटीन सुरू आहे. खरं तर आज तसं सकाळी उठायला उशीरच झाला होता, त्याच्यामुळे वेळा सगळ्या पुढे सरकल्यात आणि आज थोडं रुटीन ब्रेक करून कामं करतोय, कारण जरा आज बरीच कामं करायची आहेत. सो म्हटलं आज किचन अगदी असं नाही, पण आज घरातलं थोडं थोडं सगळंच राहिलंय करायचं. मी सुद्धा जरा कपड्यांपासून सुरुवात केली आहे, कारण भरपूर कपडे धुतले गेले होते. जरा सोफ्याची कवर्स वगैरे बदललेली, बेडशीट बदलल्या गेलेल्या, त्याच्यामुळे ती सगळी कामं आहेत. आज आई पोह्यांचा चिवडा करते, सो म्हटलं जरा किचन मधली कामं नंतर आवरूया, तोपर्यंत बाकीचं सगळं आजूबाजूचं आवरून घेऊया. सो मी आता कपड्यांच्या घड्या करणार आहे आणि नाश्ता असा आज आई पोह्यांचा चिवडाच करते, तर म्हटलं दही चिवडा किंवा कांदा चिवडा खाऊया. तर सकाळपासून असं रुटीनला तर सुरुवात झाली आहे. सॅटरडे आहे, सो अनेक प्लॅन्स आहेत, पण घरातलं जरा सगळं आवरून मग पुढचे प्लॅन्स आहेत. सो आता एक एक कामं आवरायला घेते. ऑलरेडी काही कपडे माझे घडी करून झालेत आणि आता जे मी काल रात्री वाळत घातले होते त्याच्यासुद्धा पटापट घड्या करून घेते. आणि आज थोडंसं जसं म्हटलं बरीचशी कामं आहेत, तर एक काम म्हणजे आज मला जरा म्हणते की दोन्ही कपाटं जरा शफल करेन, कारण ते सुद्धा आपल्याला मेंटेन ठेवायला लागतं. कारण कपडे कसे काही काही आपल्याला काढून टाकायचे असतात, काही काही आपल्याला असं होतं की अरे हे कपडे आपल्याला नंतर सुद्धा वापरू शकतो आपण. सो असं बरंच काहीतरी मला वर्गीकरण सुद्धा करायचं आहे. तर म्हणते जरा की दोन्ही राऊचं कपाट आणि आमचं सुद्धा कपाट जरा शफल करेन. आणि मी करत असते महिन्यातनं किंवा दीड एक महिन्यातनं करत असते. कधीतरी कपडे एकत्र ठेवते किंवा त्याचे वेगळे आमचे वेगळे असं करत असते. सो तो सुद्धा आज एक प्लॅन आहे. आणि डीमार्टचं सामान सुद्धा आज लावायचं आहे. खरं तर त्या दिवशी आम्ही गंधर्वच्या मुहूर्तासाठी गेलो होतो, त्यामुळे ते सामान सगळं लावायचं राहिलंय. तर आज ते सगळं सामान सुद्धा लावून घेणार आहे आणि एक दोन जरा वेगळ्या गोष्टी आणल्यात, त्या तुमच्याबरोबर सुद्धा नक्की शेअर करेन. आणि जसं मी मगाशी म्हटलं की आई आज पोह्यांचा चिवडा करते, तर आईचा चिवडा करून झालाय आणि नॉर्मल जो आपण पोह्याचा चिवडा करतो तोच आईने केलाय. पोहे, थोडेसे काजू घातले, डाळ, सुकं खोबरं, दाणे असं सगळं घालून मस्त चिवडा केलाय. तर असा दही चिवडा म्हणा किंवा कांदा चिवडा, चहा बरोबर सुद्धा नुसता चिवडा आपण खाऊ शकतो. सो कधीतरी अगदी ब्रेकफास्ट नसेल तर छान वाटतं. आम्ही सुद्धा आज मस्त हाच ब्रेकफास्ट करणार आहोत. आणि एकीकडे आई मागे भांडी घासते, सो आई म्हणाली अंकिता तू बाकीची कामं आवरून घे, किचन मधलं सगळं मी आवरते. ऑलमोस्ट भांडी सगळी घासून झाली आहेत आईची, अगदी एक दोन राहिली आहेत, ती घासतीये. आईला म्हटलं तू सगळी भांडी घासून ठेव, नंतर मी सगळं जरा बेडरूम मधलं आवरते आणि भांडी छान सगळी लावून घेते. हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आईची भांडी घासून झाली आहेत आणि आता मस्त सगळेजण ब्रेकफास्ट करून घेतो. चिवडा तर एकीकडे झालाय, राऊसाठी जरा अंड सोलून घेते आणि कॉफी सुद्धा करते, कारण सॅटरडे आहे. सो सगळ्यांना जरा निवांत वेळ असतो. पुष्करला सुट्टी असते, पप्पा सुद्धा शूट नंतर खूप दिवसांनी घरी आलेत. सो चहाऐवजी जरा कॉफी मस्त लागते. सो कॉफी सुद्धा एकीकडे करायला घेते. तर आता आम्ही मस्त ब्रेकफास्ट करून घेतो. राऊचं एकीकडे खेळणं सुरू आहे, एकीकडे आजी त्याला अंड भरवतीये. सो सकाळ झालेली आहे आणि मी ऑला चालवतोय आणि मी चाललोय भूर विवियाना मॉलला. हो, आणि बाळांना पण थोडंसं खेळायचं तिथे. सो आता आम्ही विवियाना मॉलमध्ये पोहोचलेलो आहोत. आम्ही एकीकडे गाडी सुद्धा पार्क केलेली आहे आणि आता मस्त आम्ही पोहोचलेलो आहोत. बाळांना आता आम्ही खेळायला सोडणार, मी सोडणार आहे आणि मग मी शॉपिंगला जाणार आहे. सो स्टे ट्यून.
तर अशा प्रकारे मस्त ब्रेकफास्ट करून झालाय, कॉफी सुद्धा पिऊन झाली आहे आणि आता पटापट पुढच्या कामांना लागते. भांडी लावून घेतेय. ही जी भांडी आहे ती सगळी वाळत घालायची आहे. डीमार्टचं सामान सुद्धा लावायचं आहे. त्यात 1-2 गोष्टी आणल्यात, त्या सुद्धा तुम्हाला दाखवायच्या आहेत. त्यानंतर दुपारी आज मला पार्लरमध्ये सुद्धा जायचंय, जरा आयब्रोज आणि क्लीनअप करायचंय. सो अशी बरीचशी कामं आहेत, पण पटापट आता एक एक सगळं आवरून घेते. भांडी माझी सगळी आता लावून झाली आहे. जी वाळवायला ठेवायची होती ती तिथे मी ठेवली आहे. आणि आता हा जो चिवडा आहे तो सुद्धा डब्यामध्ये भरून ठेवते. थोडीशी पिठी साखर उरली आहे, ती सुद्धा डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. सो ते सुद्धा एकीकडे करून घेते. तर किचनमधलं सगळं आवरून झालंय. ब्रेकफास्ट सुद्धा आमचा झालाय आणि ॲक्च्युली मगाशी ब्रेकफास्ट वगैरेच्या गडबडीमध्ये हे कपडे घडी करायचे राहिले होते. सो आता मी पटापट हे कपडे सुद्धा घडी करून जागच्या जागी ठेवून देते, म्हणजे अजून एक काम होऊन जाईल. मगाशीच मी म्हटलं की आज जरा रुटीन ब्रेक करून कामं करते, कारण आज जरा वेळासुद्धा चेंज झाल्यात. आणि कधीतरी असं होतं, कारण प्रत्येक दिवशी काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात, वेगवेगळी कामं आपण करत असतो. पण एकदा आपण कामांना लागलो की पटापट 1-1.5 तासात सगळी कामं आवरून होतात. तुम्ही बघितलं असेल माझंसुद्धा आता ऑलमोस्ट सगळी कामं झाली आहेत, फक्त डीमार्टचं सामान लावायचं आहे. सो आजचा हा सकाळचा दिवस मस्त सगळ्या कामांमध्ये गेला आहे. कपडे माझे सगळे आवरून झाले, जागच्या जागी ठेवून सुद्धा झाले. आणि आता डीमार्टचं सामान सगळं लावायला घेते. जरा केर वगैरे काढायचा होता म्हणून वरती सगळ्या पिशव्या ठेवल्या होत्या. परत आता सगळ्या किचनमध्ये घेऊन जाते आणि पटापट सामान लावायला घेते. तर सामान लावतेच आहे. आता जसं तुम्हाला म्हटलं की 2 वेगळ्या गोष्टी आणल्यात ह्या वेळेला. तर सगळ्यात आधी चहासाठी जे आपल्याला कप्स लागतात ते आम्ही नवीन घेऊन आलोय, कारण आमचे आता तसे थोडे खराब झालेत आणि आम्हाला ही डिझाईन खूप आवडली होती मला आणि आईला. सो हा एक असा 6चा सेट आम्ही घेऊन आलोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे चॉपर. ॲक्च्युली आमच्याकडे आधी एक होतं, पण ते जे दोरा खेचायचं असतं तसं होतं. सो ह्या वेळेला डीमार्टमध्ये आम्हाला जरा हे नवीन मिळालं म्हणून आम्ही हे घेऊन आलो. सगळं कांदा, टोमॅटो, तुमचे स्पायसेससुद्धा ह्याच्यात कट होतात आणि फंक्शनिंगसुद्धा अगदी इझी आहे. जेव्हा आता मी हे वापरेन तेव्हा तुम्हाला दाखवेनच की हे कसं यूज करतात ते. पण हे मस्त असं एक चॉपरसुद्धा आम्ही घेऊन आलो. बाकी जनरल जे महिन्याचं आपण सामान आणतो तेच सगळं आणलंय. सो पटापट आता ते सुद्धा लावून घेतेय. आणि हे जरा सगळं नवीन आहे ते सुद्धा घासायचंय.
एकीकडे मी सामान लावायला घेतलंय आणि वरती एकीकडे वरण भाताचा कुकर सुद्धा लावलाय, कारण हे सगळं आवरेपर्यंत जेवायची सुद्धा वेळ होईल, त्याच्यामुळे कुकर एकीकडे लावून घेतलाय. मस्त इव्हिनिंग झाली आहे, आमचा चहा वगैरे सुद्धा पिऊन झालाय आणि मी तयार झाली आहे. जसं मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की मला ॲक्च्युली दुपारी जायचं होतं सलॉनमध्ये आणि राहू आणि पुष्करला सुद्धा हेअर कट करायचं आहे, त्याच्यामुळे मग आम्ही आता संध्याकाळची अपॉइंटमेंट घेतली आहे. आणि निघता थोडंसं म्हटलं जरा चहा वगैरे पिऊन झालाय, ते सगळं आवरून घेते आणि मग आम्ही पटकन जाऊन येतो. आम्ही घरी पोहोचलो तर मस्त माझं सुद्धा क्लीनअप झालंय. क्लीनअप असं नाही, आपण जरा आयब्रोज अप्पर लिप्स करायचे होते. राहूचा पुष्करचा सुद्धा हेअर कट झालाय. सो मस्त आज जरा स्वतःची केअर सुद्धा झाली आहे सॅटरडेला. तर अशा प्रकारे आजचा सॅटरडे मस्त सकाळचं रुटीन, डीमार्टचं सामान लावणं, जेवण, नाश्ता, थोडीशी रेस्ट आणि सेल्फ केअर म्हणजेच पार्लर व्हिजिट यामध्ये आत्तापर्यंत मस्त स्पेंड झाला आहे. आणि आता पुढच्या कामांना लागते म्हणजे डिनरची तयारी. तर हा व्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. सी यू अगेन. व्लॉग नंबर 144 क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.